मुलगा आणि खारुताईची गोष्ट। एके गावात आरव नावाचा एक दयाळू मुलगा राहत होता। त्याला झाडे, पक्षी आणि प्राणी यांच्यावर खूप प्रेम होते। तो रोज शाळेतून आल्यावर जवळच्या बागेत खेळायला जायचा। एके दिवशी त्याने एका झाडाखाली एक छोटी खारुताई पाहिली। तिच्या पायाला दुखापत झाली होती आणि ती घाबरून बसली होती। आरवने तिला हळूच उचलले, पाणी दिले आणि तिच्या पायावर औषध लावले। काही दिवसांनी खारुताई पूर्ण बरी झाली। ती रोज आरवला भेटायला येऊ लागली। दोघे मिळून खेळत, झाडांवरची फळे पाहत आणि खूप मजा करत। एक दिवस बागेत मोठे वादळ आले। एका झाडाची फांदी तुटून आरव ज्या ठिकाणी बसला होता त्या दिशेने पडणार होती। खारुताईने मोठ्याने आवाज करून आरवला सावध केले। आरव लगेच बाजूला झाला आणि त्याचा जीव वाचला। आरवने खारुताईला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाला, तू माझी खरी मैत्रीण आहेस। त्या दिवसापासून आरव आणि खारुताईची मैत्री आणखी घट्ट झाली। त्यांनी सर्वांना शिकवले की प्राण्यांवर प्रेम करा, तेही आपल्यावर प्रेम करतात आणि गरज पडल्यास मदतही करतात। बोध, दयाळूपणा आणि खरी मैत्री नेहमीच चांगले फळ देतात।